हॅलो फ्रेंड्स, बातमी अतिशय महत्त्वाची आहे. बातमी आहे बार्टीच्या अंतर्गत मिळणाऱ्या शिष्यवृत्तीची. मित्रांनो, तुम्ही सर्वांनी बार्टीच्या अंतर्गत जी शिष्यवृत्तीची परीक्षा असते ती दिली असेल आणि तुमच्यातल्या बऱ्याचशा लोकांचा निकालसुद्धा त्याच्यामध्ये खूप चांगला लागला असणार आहे. तो होता मित्रांनो पहिला टप्पा आणि आता आहे शेवटचा टप्पा. मित्रांनो, हा टप्पा आहे संस्था निवडीचा. हो मित्रांनो, आता तुम्ही तुमच्या आवडीची जी संस्था आहे तर ती निवडू शकतात आणि त्या संस्थेच्या अंतर्गत तुम्ही प्रशिक्षण मिळवू शकतात. या प्रशिक्षण मिळवण्याच्या संस्थांमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिला पसंतीचा क्रमांक जो द्यायचा आहे तर तो द्यायचा आहे इग्नाईट अकॅडमीला. जर तुमचं सिलेक्शन बँकिंगमधून झालं असणार आहे, जर तुम्हाला IBPS बँकिंग किंवा इन्शुरन्स सारख्या परीक्षा द्यायच्या असतील आणि जर तुमचं सिलेक्शन झालं असेल तर तुम्ही सर्वांनी इग्नाईट अकॅडमीला पहिला क्रमांक द्यावा आणि दिलाच पाहिजे. याच्या मागे कारण काय, तर सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आपल्याकडं उपलब्ध असणारे शिक्षक वृंद. तुम्ही पाहू शकणार महाराष्ट्रातील जे दर्जेदार आणि धुरंधर जेवढेही शिक्षक आहेत की ज्यांच्याशिवाय बँकिंगची परीक्षा पास करणं अनिवार्य म्हणजे कठीण आहे, लक्षात ठेवा. तर ते शिक्षक वृंद आपल्या प्लॅटफॉर्मवरती आहेत. जसं उदाहरणार्थ प्रदीप पाटील सर यांचं इंग्रजी आहे. तुम्हाला सर्वांना माहिती की प्रदीप पाटील सर यांचा जो मूळ विषय आहे आणि तो आहे इंग्रजीचा. आणि तुम्हाला माहिती आहे की बँकिंगमध्ये इंग्रजीसाठी पर्यायच नाही मित्रांनो दुसरा. ठीक आहे ना. इंग्रजीसाठी आपल्याकडं आहे प्रदीप पाटील सर, कॉम्प्युटरसाठी आपल्याकडं आहे सचिन अरोरा सर, त्याच्यानंतर आपल्याकडे आहे दीपक वाधवा सर की जे ॲग्रिकल्चरसाठी आहे. त्याच सोबतीला आपल्याकडे गर्ग सर सुद्धा आहे स्टॅटिक बँकिंग आणि GK साठी. त्याच सोबतीला आपल्याकडे बापू गायकवाड सर आहेत, मी स्वतः आहे, मकरंद सर आहे, बाळासाहेब बोडखे सर आहेत, अमोल सर सुद्धा आहे. एवढी मोठी जी टीम आहे मित्रांनो, ही सर्वच्या सर्व टीम तुम्हाला IBPS बँकिंगला उपलब्ध आहे. आता काहींचं म्हणणं असणार आहे की सर यांच्या सोबतीला महेश पाटील सर आहेत, यशवंत सोलाट सर आहेत, सचिन ढवळे सर आहे, त्यांचेसुद्धा फोटो आहेत. यस मित्रांनो, बिकॉज महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहेत तर ते बँकिंग इन्शुरन्सची परीक्षा करत असताना सरळ सेवेची सुद्धा परीक्षेचा अभ्यास करतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र शासनाचा एक नवीन GR आला आहे. त्या GRच्या अंतर्गत आता बऱ्याचशा ज्या परीक्षा आहेत त्यांच्यामध्ये ट्रान्सपरन्सी येण्यासाठी IBPS कंडक्ट करणार आहेत. जो विद्यार्थी बँकिंग जरी करत असला आणि जर त्याची इच्छा असेल की सर मला या परीक्षासुद्धा द्यायच्या आहेत तर तुम्हाला त्याच्यामध्ये परिपूर्ण मार्गदर्शन मिळण्यासाठी स्पेशली आपल्याकडे महेश सर, सोलाट सर आणि ढवळे सरांच्या सुद्धा बॅचेस आपल्याकडे उपलब्ध आहेत की ज्याचा फायदा तुम्ही सर्वच्या सर्व लोक घेऊ शकतात. ओके. त्याच सोबतीला जसं मी आत्ता तुम्हाला सांगितलं की बँकिंगमध्ये इंग्रजीला पर्याय नाही. लक्षात, बँकिंगमध्ये मॅथ्स आणि रिझनिंगमध्ये एक वेळ हातपाय मारता येतात, मात्र इंग्रजी फार महत्त्वाचं आहे आणि त्या सेक्टरमध्ये खूप चांगलं नाव आहे प्रदीप पाटील सरांचं. तुम्हाला माहिती आहे की सरांच्या या सब्जेक्टशिवाय पास होणं खूप मुश्किल आहे. सरांची स्वतःची बॅच जी आहे ही 17 जानेवारी 2026ला ओपन होणार आहे. लक्षात ठेवा, या बॅचेसचा सुद्धा तुम्हाला फायदा घेता येणार. लक्षात ठेवा, ही बॅचेससुद्धा तुम्हाला आपल्या कोर्समध्ये आपल्या क्लासकडून आपल्या संस्थेकडून उपलब्ध करून दिली जाईल. ठीक आहे ना. त्याच सोबतीला जर अजून थोडं डिटेल जायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला आत्ता सांगितलं, जसं प्रदीप पाटील सर आहे, सचिन अरोरा सर आहे, दीपक वाधवा सर आहे, गर्ग सर आहेत. ठीक आहे ना. त्याच्यानंतर महेश पाटील सर, ढवळे सर, यशवंत सर आहेत. मित्रांनो, फक्त शिक्षक तर आहेच, मात्र त्याच सोबतीला तुमचं पब्लिकेशन किंवा तुमचं मटेरियल हे सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं ठरतं. आणि या मटेरियलमध्ये आपण लोकसेवा आणि इग्नाईट पब्लिकेशन यांच्या अंतर्गत जेवढेही पुस्तकं आहेत, जेवढेही मटेरियल आहेत तेवढं सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. लक्षात, तुम्ही बँकिंग करत असू द्या किंवा बँकिंगच्या अलॉंग विथ तुम्हाला एखादी सरळ सेवेची जरी परीक्षा द्यायची असेल तरीसुद्धा तुम्हाला आपल्या या टॉपिकमध्ये, आपल्या या स्कीममध्ये आपल्याकडून तुम्हाला जे मटेरियल आहे मित्रांनो तर ते खूप चांगल्या पद्धतीने उपलब्ध होईल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं महेश पाटील सरांचं शाश्वत अकॅडमीचं जे मराठी आणि इंग्रजी ग्रामरचं जे पुस्तक आहे झिरो एरर, ते सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाणार आहे. मागच्या वर्षी 2024-25 मध्ये जेवढे विद्यार्थी इग्नाईटमधून निघालेत त्या सर्वांकडून तुम्ही एकदा अनुभव घेऊ शकतात, त्यांना विचारू शकतात. आपण ज्याही गोष्टी विद्यार्थ्यांना बोललो तो प्रत्येक गोष्ट आपण विद्यार्थ्यांना दिलेली आहे मित्रांनो. ठीक आहे ना. अभ्यासिकासुद्धा आपल्याकडं आहे. गरजेनुसार तुम्हाला प्रत्येक ठिकाणी अभ्यासिकासुद्धा पुरवली जाईल. त्याच सोबतीला इग्नाईट अकॅडमीचा कोणताही ऑनलाईन कोर्स मित्रांनो, स्वतः आपल्याकडं खूप सारे दर्जेदार असे कोर्सेस आहेत. तुम्हाला जो कोर्स हवा असेल तर तो कोर्ससुद्धा तुमच्या शिक्षणासाठी, तुमच्या यशासाठी उपलब्ध करून दिला जाईल मित्रांनो. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचं, आपली जी शाखा आहे तर ती पुणे आणि छत्रपती संभाजीनगरला आहे. मात्र जर बँकिंग निवडायचं असेल तर छत्रपती संभाजीनगरची जी शाखा आहे आपली की जी
शिवसेना भवन, दुसरा मजला औरंगपुरा पार्किंगच्या जवळ आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. जर तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकत असाल तर ऑफलाईन मोडमध्ये जा, तिथं अजून जास्त इन्फॉर्मेशन तुम्ही प्रोव्हाइड करा, इन्फॉर्मेशन घेऊ शकतात की जेणेकरून तुम्हाला डिटेलमध्ये सर्वच्या सर्व माहिती मिळणार. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं, यशस्वी जर तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्हाला कोणती गोष्ट महत्त्वाची, तर सगळ्यात महत्त्वाचं सर्वोत्तम मार्गदर्शक तुम्हाला मिळालं पाहिजेत. त्याच सोबतीला तुमच्याकडे नोट्स बघा, बँकिंगमध्ये तुम्हाला नोट्स, टेस्ट, मॉक या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि स्पेशली जर कधी पाहायला गेलं तर आपण जेवढ्या गोष्टी मुलांना प्रोव्हाइड करणार आहे तर त्या आहेत गाईडलीच्या. लक्षात ठेवा, गाईडलीच्या नोट्स असतील, गाईडलीच्या मॉक टेस्ट असणार आहे, या सर्वच्या सर्व गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे ना, अलॉंग विथ भरपूर साऱ्या गोष्टी मिळतील. त्याच्यानंतर निवडीसाठी आवश्यक असलेले सर्व अभ्यास साहित्य इग्नाईटमध्ये आहे. ठीक आहे ना, IBPS अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या बँकिंग, इन्शुरन्स परीक्षांची तयारी एकदम बेसिकपासून मित्रांनो केली जाते. ओके, आणि शेवटचं इग्नाईट अकॅडमीचे सर्वच्या सर्व जे कोर्सेस आहेत तर ते सुद्धा तुम्हाला मिळतील. मागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी इग्नाईटला पसंतीचा क्रम दिला होता त्यांना जरूर विचारा. भरपूर मुलांचं ज्यावेळेला आपलं सेशन सुरू होतं, ज्यावेळेला ट्रेनिंग सुरू होतं, त्याच वेळेला त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो. सो या संस्थेमध्ये तुमच्या सर्वांचं वेलकम आहे. तुम्हाला एक शेवटचं काम करायचं आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म दिला आहे तर तो गुगल फॉर्म भरा, आलं लक्षात. आणि या नंबरवरती संपर्क करा. काही डाऊट्स असतील आम्हाला विचारा. मी तुमच्या सर्वांची आपल्या ट्रेनिंगमध्ये, आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये येण्याची वाट पाहतोय मित्रांनो. काही डाऊट्स असला तर कमेंटमध्ये लिहा, आम्हाला स्पेशली तुम्ही मेसेज करू शकता. ठीक आहे, जर कधी काही तुम्हाला विचारायचं असेल तर त्या संदर्भामध्ये तुम्हाला ऑफलाईन मोडमध्ये जी आपली छत्रपती संभाजीनगरची जी शाखा आहे, आलं लक्षात, शिवसेना भवन, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अतिरिक्त इन्फॉर्मेशन घेऊ शकतात. ठीक आहे, सो लवकरच भेटू मित्रांनो. थँक्यू.